नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती संत महती क्रमशः सादर होणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये आज मी संत सावता माळी यांच्या जीवनावर थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहे. या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर परिचितांनाही अवश्य पाठवा. ऐकूया सावता माळी यांची स्वरचित आरती. स्वधर्म नेम सावता माळी हृदयी विठ्ठल मूर्ती, अनन्य भावे भक्ती शक्ती करू त्यांची आरती. हरिसेवा हा भाव हृदयी कष्टमय जीवन, शेतमळा कोठेही जा कार्य होई पावन. विठ्ठलमय हो जीवन त्यांचे नामावर प्रीती, अनन्य भावे भक्ती शक्ती करू त्यांची आरती. सुख दुःखातही समाधान जे त्यांच्या जीवनी, विठ्ठल चरणी माथा ठेवू हीच आसमनी. कर्म करावे सद्भावाने हेच शिकविती, अनन्य भावे भक्ती शक्ती करू त्यांची आरती. तन्मयतेने तल्लीन होती नामस्मरणात, विस्मरण ना होऊ देती सदैव कार्यात. भक्त मंडळी किती सारे भक्ती मार्ग सांगती, अनन्य भावे भक्ती शक्ती करू त्यांची आरती. प्रातस्मरणे नित्य स्मरावी संतांची भूपाळी, चरित्र त्यांचे गाता गाता देव येई जवळी. स्मिता सांगे रक्तातूनही येई श्रवण भक्ती, अनन्य भावे भक्ती शक्ती करू त्यांची आरती. स्वधर्म नेम सावता माळी हृदयी विठ्ठल मूर्ती, अनन्य भावे भक्ती शक्ती करू त्यांची आरती. आषाढ वद्य चतुर्दशी ही सावता माळी यांची पुण्यतिथी मानली जाते. सुप्रसिद्ध मराठी संत कवी संत सावता माळी यांचं संपूर्ण नाव सावता पुरसोबा माळी. त्यांच्या आईचं नाव नंगिताबाई. इसवी सन 1250 साली सोलापूर जिल्ह्यातील मादा तालुक्यातील अरण या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा हे वारकरी होते. आजोबा दैवू माळी असं त्यांचं नाव होतं. सावता माळ्यांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांचा व्यवसाय म्हटला तर फुलं फळं भाज्या इत्यादी पिकवणं हाच पारंपरिक व्यवसाय. व्यवसायातील शब्दयोजनाच त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला दिसते. ते लिहितात, आमची माळीयाची जात शेत लावू बागायत, आम्हा हाती मोट नाडा पाणी जाते फुलवाडा. शांती शेवंती फुलली प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा विठ्ठल देखियला डोळा. जनसामान्यांसाठी आत्मउन्नतीचा मार्ग त्यांनी दाखवला असं मानलं जातं. कर्ममार्गी असे ते संत होते. कर्मे इशू भजावा हीच त्यांची वृत्ती होती. विठ्ठल हे परमदैवत होते. पण सांगायचं म्हणजे ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत, तर प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांच्या भेटीला येत असे. ते म्हणतात, आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवच भक्तीचा ऋणी होतो आणि भक्ताचं कर्ज देवावर चढतो. देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी, याच्यावर त्यांचा विश्वास होता. नामदेव संत एका ठिकाणी लिहून ठेवतात, धन्य ते अरण संतांचीच खाण, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर,
घेतला अवतार माळ्या घरी. विठ्ठल आणि नागाताई अशी त्यांची 2 अपत्य ही माहिती आपल्याला वाचायला मिळते. सावता म्हणजे साव म्हणजे खरं आणि शुद्ध चारित्र्य. सावता हा भाववाचक शब्द त्यांना नाम म्हणून दिला गेला. त्यांचे 37 अभंग प्रसिद्ध आहेत. आपल्याला माहिती आहे की ते अभंग लिहित नसत. काशीबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. पण त्यांचे प्रसिद्ध अभंग आपल्याला सर्वांना माहीत आहेत की टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. आणखीन पण एक त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, जय जय हरी विठ्ठल असं ते तल्लीन होऊन गात असत. एकदा त्यांच्या घरी त्यांच्या सासूरवाडीचे लोक पाहुणे म्हणून आले असताना हे अभंगात दंग होते. पत्नी थोडीशी रागावली तेव्हा ते पत्नीला म्हणतात, अगं प्रपंची असून परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. सावता म्हणे कांते जपे नामावळी, हृदय कमळी पांडुरंग. एकदा नामदेव आणि ज्ञानदेव सावतामाळी यांच्या घरी आले होते. सावतामाळी सहज बोलून गेले. आले घरा संतजन, झाले सफल जीवन. आषाढ वद्य चतुर्दशी सावतामाळी अनंतात विलीन झाले. 1295 असं आपल्या वाचनात येतं. त्यांचं अरण ह्या गावी मंदिर स्थापलेलं आहे. धन्यवाद.